गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कशा तुम्ही सर्व? मस्त ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे. म्हणजे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. सो बघा, आपण बघू शकता मॉर्निंगलाच गेले होते बाहेर आणि घेऊन आले, दादाला सोडायला गेले होते. तिकडून येताना त्यांना असे ताजे असे मासे मिळाले आहेत मळ्याचे. याला हे म्हणतात, काय म्हणतात, मळ्याचे मासे पण आहेत आणि दुसरं एक नाव आहे, ती फिमेल अशी फिश असते, तर त्या नावाला मला आता आठवत नाही आहे. सो आणि ते ग्राइंडिंगचा आवाज खूप येतो आहे, शिडीला कलर करत होते ते, तर त्याच्यामुळे तो आवाज जास्त असल्या कारणाने मी माझा हे करून येतात, माझा आवाज पण बसला आहे तब्येत बरी नसल्या कारणाने. आणि मी इथे मासे साफ करत होते कारण की संडेला ताई आणि भाऊजी पण येणार होते जेवायला. ते लोक आपल्याला जेवण पण करायचं होतं. दादा गेले होते बाहेर पोलात इथे विरवाडीमध्ये आणि सगळ्यांसाठी जेवण तयार करायचं होतं. बाकीचं अर्ध कामही करून झाले होते आणि ते मासे साफ करायला बसले होते. मासे पुरेपूर साफ करणार होते, तेवढेच माशांनी चावले एवढ्या जोरामध्ये, त्याचे काटाच एकदम जोरात लागला, पूर्ण बोटाला लागलं. बाकी सगळं साफ करून झाले होते, तेवढंच कसं आईने पटकन बनवता आला असता. त्या हेतूने मी पटापट करण्याची ही करत होते, कारण की ते काम झाल्यानंतर आपली दुसरी बाकीची कामं पण होतील. आणि मी विचार करत होते, हे पटापट साफ करून दिलं तर आई तेवढ्या ह्याच्यातनं मोकळं होतील आणि पटकन होऊन जाईल हे सगळं. आणि साफ करताना एकतर ताजे होते ते, आणि ते पोट साफ करत असताना कसं पटापट होत नव्हतं ते माझ्याकडनं. ते सगळे गळगळीत असे मासे होते ना, त्याच्या हातातनं सुटत होते, हातातनं सुटलं आणि धपकन ते ना अंगठ्यामध्येच त्याचा काटा असा जाऊन रुतला. बाकी सगळं साफ करून झालं होतं माझं, ते बघू शकता तुम्ही. आणि पोलादपूर या ठिकाणी कापड्यामध्ये किंवा ह्या रायगड पट्ट्यामध्ये तुम्हाला हे मासे मिळतील आणि इतके टेस्टी असतात, इतके छान असतात ना. आणि गावी गेल्यानंतर चिकन आणि हे राहिलं बाजूला, पण ही मासे खाण्याची मज्जाच खूप आवडत असते आणि खूप वेगळी असते, खूप छान वाटतात. मला हे साफ करायला मी इथे शिकलेले आहे. आमच्या तिकडे त्या साईडला भेटत असायचे, पण मी तेव्हा लहान होते आणि आमचं कसं जाणे येणं माझ्या आजोळी असल्या कारणाने मला हे मासे वगैरे माहिती नाही, पण खायला मला आवडायचे. कारण की जेव्हापासून त्यांच्याबरोबर माझं हे जुळलं होतं तेव्हापासून हे मला पाठवून द्यायचे मासे वगैरे, आणि मला तर खूप आवडायचे मासे. काटे असतात पण टेस्टी तेवढेच असतात. भाकरीबरोबर तुम्ही हे मासे खाऊ शकता कधी, एनी टाईम. ठीक आहे, सो चला बघूया. झालेत आपले साफ करून धुवून वगैरे 4 वेळा. त्यानंतर आईने काय टाकायचं? गरम मसाला टाकलाय 1 चमचा, आणि हळद घ्या, हळद टाकली 1 चमचा, आणि 1 मीठ, चवीला मीठ टाकले बस ना. टाकू थोडंसं टाका. आता तेल टाकते, तेल गोड तेल, 1 2 3 आणि 4 बस मसाला. आता त्याला अशी काळवते सर्व, रगडते घातलं नाही, कमी टाकल्यात, कमी पडले ना मसाला. ह्याला कुठले मासे बोलतात आई? मळ्याचा मासा. मळ्याचा मासा, शेंगटी. मळ्याचा मासा, शेंगटी. येताना मग भेटले तर घेऊन या. काय मम्मीला पाहिजे होते ना? काय मम्मीला भेटत नाही, मासा पाहिजे बोलली होती काय? काय माहिती, जावेला बिरवाडीत भेटतील, जाऊन डॉलीला घेऊन जा आणि घेऊन. नको, बिरवाडचा मासा नाही पाहिजे. बघ बकवास मासा. रागाला आता हा मासा कुठं आणलेली चांगला आहे. याची धाडी मारूया पिंकी, याची धाडी मारूया. हे कापड्यावरच आणलेस ना? ताजे होते म्हणजे असे जिवंत होते. काढणीचा मासा आहे, यातला मिळला तर तिला तलन बिलन द्यायला लागल. 50 रुपयात महाग होते. कलर 5-10 मिनिटात अर्धा सोडून द्यावा लागेल. तुला दिलं का मम्मी जाईल ना.
तुला म्हणजे आणून दिलं ना क्योंकि क्या सुबह अपन जाएंगे जल्दी उठेगी ना ऐसा ही नहाएगी तो क्यों घूम के आएंगे ऊपर घाट जाके ठेवू का आता झालं आता ह्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि शिजायला हा शिजायला ठेवायचं बारीक वरडाखड मारून ठेवायचं पण ते शिजलं पण त्याला कलर आली लसूण तर नाही टाकायचं ना ह्याच्यामध्ये मी लसूण नाही टाकत लसूण राहिले लसूण नाही बरं ठीक आहे काय? चालेल आता हे मासे रेडी झालेत कुक साठी आता आपण गॅसवरती ठेवायचं बारीक ह्याच्यावरती झाकण ठेवून आणि हे शिजणार त्यानंतर फ्राय करायचे ते नंतरचं मी दाखवते तुम्हाला ठीक आहे आता आपण इथे स्टॉप करूया बिकॉज हे मोठे मासे आहेत, तर असेच वाफ्यावर शिजले नसते म्हणून थोडं पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता चूल तर इथे पेटलेलीच होते, फक्त हे चुलीवरती ठेवायचं होतं. तर आईने चुलीवरती ठेवले. आपल्या घराच्या पाठीमागेच आहे, ओटी म्हणतो आपण, पडवीच्या इथे घरी. आणि त्यानंतर आपल्याला जायचं पोलादपूरला. त्याच्यामुळे मी रेडी झाले आणि आम्ही निघालो मार्केटसाठी, कारण की जेवायला येणार होते ताई आणि भाऊजी. मग त्यांना जेवण करण्यासाठी आम्ही निघालो होतो, चिकन वगैरे आणण्यासाठी, बाकीचे गरम मसाले. आणि या ठिकाणी कसं जवळजवळ कुठलंच मार्केट नाही आहे. आपली स्वतःची गाडी असली पाहिजे, नाहीतर आपल्या खिशाजवळ पैसा भरपूर असला पाहिजे, तर त्या गाडीने हे करू शकतो. आणि इथे आपण जाधववाडीच्या इथे आलेलो आहोत. इकडे चिकन म्हणजे फार्म आहे आणि पोल्ट्री फार्म आहे, आणि त्यांचं स्वतःच असल्या कारणाने कसं तिकडे ॲवेलेबल चिकन मिळतं. असं ते कापून ठेवत नाही, ज्यावेळेला जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे ते करतात. त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो. म्हणजे बघा किती दूरचं अंतर आहे, किती लांब यावं लागतं ह्या गोष्टींसाठी. त्याच्यामुळे गाडी असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग चिकन आणायचं म्हटल्यानंतर चिकन असणं 100-150चं आणि त्याला खर्च येणार 250-300 रुपयाचा. त्याच्यामुळे ना 12 की 4 की मुर्गी आणि 12 का मसाला, तसं होतं या गोष्टीमध्ये. असो आणि सगळे एकत्रच असल्या कारणाने मग हे गाडी घेऊन येते. कधी कधी राग येतो गाडी घेऊन येतो, आमच्याबरोबर येत नाही, पण कधी कधी फायदा हा असा होतो कारण की गाडीवरती जाण्या येण्याला बरं पडतं. तर हे फार्मवरती, पोल्ट्री फार्ममधून ते चिकन घेतात. राईन बघा एवढी आहे आणि याला जाधववाडी म्हणतात. तिथे चिकन घेण्यासाठी. आणि ह्या साईडला जो वरती रस्ता गेला आहे तर तिकडे बिअर बारच्या ह्याच्यासाठी पण आहे. आणि आम्ही रस्त्यात थांबलो होतो कारण की निर्वीला ते फुलं हवी होती. म्हणजे ते कसं कपड्यांवरती दोरच असं स्टॅप केलं ना की त्या फुलांचे ठसे उमटतात तसे कपड्यांवरती, तर ते घ्यायसाठी गेले होते. आणि मी इथे थांबली होती गाडीजवळ, कारण की चिकन वगैरे पिशवीमध्ये आणलं होतं. आणून झालेलं आहे. मसाला वगैरे जे काय लागतं. आता आपलं जेवण होणार आहे. चिकन वगैरे मस्तपैकी बनवणार आहोत आपण आता. ताई वगैरे येणार आहेत. ताई म्हणजे ननंदबाई माझ्या, त्यांचे मिस्टर आणि मुलगी तर आपल्याकडे चाललेली आहे. मग सगळ्यांसाठी एकत्र जेवण मस्तपैकी करणार आहोत आपण. वडे वगैरे, चिकन वडे आणि मस्त मस्त आयटम असतात. तर बघूया आपण आता, घरी गेल्यानंतर कळेलच. हे गेले आणायला फुलं तोडताना दिसतात ना ते. आणि हा आहे आमचं गाव. इकडे बघाल ना तर तिथे आवाज जो येतो ना तर नदी तिकडे चाललंय, वाहते नाही बघा इथे. तिकडे आवाज येत असेल तर दिसतोय. चालते का? चला मग आपण पुढे जाऊया. आता घरी चाललोय आपण. सगळं सामान घेतलंय, साहित्य घेतलंय. आता मी बसते मस्त आहे की. आणि ही बघा, ही फुलं आहेत छापवाली, छान आहेत ना. माकड नाही मिळाला तर तू माकड आहे. गाडीतून खाली दिसते. आता आपण चालू आपल्या घरी फायनली. इकडे आपली विहीर पण आहे, पाणी भरायला आहे तिथे. येऊ आपण संध्याकाळी पाणी भरायला, तेव्हा दाखवेन मी. रस्ता आहे चढण बघा किती, म्हणजे एवढा चढ घेऊन वरती पाणी घेऊन एवढं यावं लागतं. हे आपलं घर. आलो आपण फायनली घरी. येस 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 येस. फुलं आणले. दादूचं तोंड वाकडं झालेलं आहे. डॉली नुसती शायनिंगच मारते. इकडे भांडी कुंडी तुंडी चाललेत. हे आपलं घर मी दाखवेन नंतर. आताच आपलं एवढंच व्लॉग असणार आहे. सो तेवढंच ठीक आहे. हे बघा, हे नुसतं हे माणूस बघा कसं वापरासारखं बोलतोय.
आणि त्यानंतर बघा हे झालं असं सुकं खटखटीत झाल्यानंतर ना माशांना थोडंसं तव्यावरती तेल टाकून असं फ्राय करून घ्यायचं, मग एकदम कुरकुरीत होतात मासे. आणि इथं तर भाकरी बनवलेली आहे, भाकरी बरोबर मासे आपण खाणार आहोत मस्तपैकी टेस्टी. आणि रिव्ह्यू पण बघणार आहोत कसं झालं काय झालं ते. बाबा गेलेत आंघोळीला, त्यांना पण आपण देऊया. हेच मासे मस्तपैकी फ्राय केलेले आणि भाकरी. सो आता आपण या खायला भाकरी आणि मासे कसे झाले ते मी तुम्हाला लगेच सांगते रिव्ह्यूमध्ये. ठीक आहे, मी खायला घेते. तर या यूट्यूब फॅमिली भाकरी आणि मासे खायला खूप यम्मी आणि खूप टेस्टी असतात. ते गरम गरम आणि एक असे कडक केलेले आहेत, त्याच्यामुळे एकदमच टेस्ट भन्नाट आलेली अशी. आणि गरम गरम भाकऱ्या ताईने टाकल्या होत्या, म्हणजे स्वातीबाई आमच्या जाऊबाईने टाकल्या होत्या आम्ही येईपर्यंत. आणि भाकऱ्या त्यांनी बनवल्या आणि मासे गरम केले. असं म्हणजे एकच नंबर लागत होते, काय चव लागत होते ना. कधीतरी तुम्ही पण ट्राय करा, खूप भारी वाटतं, खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तर आणि इथे गंमत झाली होती ॲक्च्युली. तर बाबा आंघोळीला गेले होते आणि ते येईपर्यंत त्यांना विचारत होते, नाही म्हणाले. तर मी म्हटलं मी आपलं घ्यावं, ह्यांना दिली भाकरी, मासे त्यांनी खाल्ले, निर्विनी पण त्यांच्याबरोबर खाल्लं आणि मी आपलं पटकन खाऊन घेतलं, कारण की मला भूक लागली होती. सकाळी कमी जास्त नाश्ता केला नव्हता, तर म्हटलं आपण खाऊन घ्यावं. किती वेळ लागतो काय लागतं माहीत नाही, कारण की पुढच्या प्रिपरेशनसाठी मला तयारी करायची होती, बिकॉज जेवण बनवायचं होतं आपण दुपारचं. आणि इकडे चालले होते हरिभाऊने आणली होती TV. हे सरप्राईज होतं आपल्यासाठी, मला माहीत नव्हतं. ते गेले होते बिरवाडीला, आणि बिरवाडीला गेले होते तर गावच्या घराला कशाला 2 वर्ष होतील डिसेंबर मंथमध्ये. पण आईंना खूप शौक आहे TVचा आमच्या, तर TVची पूजा करत असतात. कुठलीही वस्तू आपल्या घरी आल्यानंतर आपण कसं त्याला हळद कुंकू वगैरे हे लावलं जातं. तर इथे TVची पूजा करताना दिसतात आमच्या जाऊबाई. तर यांचं नाव आहे स्वाती, जे मगाशी मी नाव घेतलं, यांनीच भाकऱ्या घातल्या होत्या. आणि TVची पूजा करत असताना आमच्या घरातल्या लक्ष्मीबाई ह्या समोर उभ्या आहेत, त्यामध्ये ननंदबाई त्या पण आल्या होत्या. आणि बिरवाडी जे म्हणते ते ह्यांचंच इकडे आहे, बिरवाडी यांचं गाव आहे. तर या तिकडूनच आपली TV तिकडून आली होती आणि पूजा करताना म्हणजे बरोबर आलं आहे ना, बरोबर दिसते ना मी व्हिडिओमध्ये. तर असा आमचा परिवार. ते पाठीमागे ते हरिभाऊ त्यांच्याबरोबर ते आमच्या आहो. आणि बघू शकता हे आपलं घर, म्हणजे हा हॉल आहे, लिव्हिंग रूम आहे. आणि आपला फायनली TV आलेला आहे. TV जो वरती लावायचा आहे ॲक्च्युली, बट तो आलेला नाही आहे. बाकी डिश TVवाला येऊन त्यांनी त्याचं कनेक्शन करून दिलेलं आहे. आणि उद्या TV स्टिक करायला तो येईलच, तर हे बोलवणारच आहेत. आणि बघू निर्वीची मध्ये ओके कसे आहेत काय त्याच्यात कसं आहे ते. मॅडम आमच्या पुढे असतात, मी व्हिडिओमध्ये होती पण मॅडम आमच्या पूजा करायला निर्वी आमच्या पुढेच असतात. सो त्या आमच्या घरातल्या लक्ष्मी आहेत. आणि मॅडम पूजा करते, फुलं टाकते, तिळं गोंड लावते. असा आपला दिवस त्या दिवशीचा सेलिब्रेट झाला, कारण की TV आली फायनली. आपला वन ड्रीम कंप्लीट झालेला आहे. आपल्या गावच्या ठिकाणी देखील TV आलेली आहे. हे आहेत हरिभाऊ, ह्यांनीच घेतलेली आहे TV. आरूची पण देखील पद्धतशीरित्या पूजा. आरू ही निरूची बहीण आहे, दादू म्हणजे आयुष आमचा. ठीक आहे. सो फायनली आपली पूजा झालेली आहे. रिमोट आपला हातात घेतलेला आहे. फायनली महाराष्ट्राची हास्य जत्रा लागलेली आहे. ह्या आहेत आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या आई, ज्यांच्यासाठी हा TVचा बेत टाकलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ ही आहे डॉली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा. आणि यांचा फटाकड्यांचा बार, TV आलेले म्हणजे गप्प बसणार का, आम्ही सगळ्यांना कळलं पाहिजे आमच्या घरी TV आलेले. पण जोरात फटाके वाजवत होते आमचे आहो आणि आमचा आयुष. सो बघू शकता हे अंगण आहे आपलं पुढे. इकडे आपली धन्नू उभी केलेली आहे ॲक्टिवा गाडी, आणि ठाट. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.